बसतो त्यावेळेस मी हे गाणं 100% या ठिकाणी म्हणतच असतो. तर एक छोटंसं गाणं सर्वांसाठी या ठिकाणी मी म्हणू इच्छितो. चलो. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवला, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवला, गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवला, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवला, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवला. थँक्यू सर. गीतकार कोण आहेत माहित नाही, परंतु खूप सुंदर असं गीत या ठिकाणी रेखाटलेलं आहे त्यांनी. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ज्याप्रमाणे फुलामध्ये सुगंध असतो, ते फुल उदाहरणार्थ गुलाबाचं फुल असतं, ते गुलाबाचं फुल इतरांच्या जीवनामध्ये आनंद होण्याकरता किंवा इतरांना सुख मिळण्याकरता आपला सुवास ते फुल इतरांना देत असतात. त्याप्रमाणे आपल्या जीवनातील आनंद आपण इतरांना देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचा, असं या गीतकारांनी या ठिकाणी पहिल्या कडव्यात रेखाटले. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पुढलंच कडवं आहे, गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. ज्याप्रमाणे गाण्यामध्ये सूर असतात, सप्तसुरामध्ये गाणं म्हटलं गेलं जात असते, पण सप्तसुरामध्ये गाण्याचे भाव त्या ठिकाणी पूर्ण रेखाटले गेलेले असतात. त्याप्रमाणे त्या सप्तस्वराप्रमाणे ज्यावेळेस आपण गाणं गुणगुणतो त्यावेळेस ते गाणं ओठातून अतिशय मधुर आवाजामध्ये त्या ठिकाणी बाहेर पडत असतं. त्याप्रमाणे आपला आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी प्रकट झाला पाहिजे असं गीतकारांनी म्हटले. त्याचप्रमाणे दुसऱ्या कडव्यामध्ये या ठिकाणी म्हटले का जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. ज्यावेळेस पाहतो आपण चंदन पाहिलं असेल सर्वांनी, चंदन ज्या वेळेस आपण हातावर घेतो ते चंदन आपण घासत असतो, चंदन घासतो, परंतु त्या चंदनाचा सुवास जो असतो तो चंदनाचा सुवास त्या चंदनाकरता स्वतःसाठी काहीच फायदेशीर नसतो, परंतु ते चंदन इतरांच्या जीवनामध्ये सुगंध देण्याचं काम करत असतं. त्या चंदनाप्रमाणे आपण स्वतः झिजायचंय आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा, असं या गीतकाराने या सुंदर अशा गीतामधून या ठिकाणी आपले भाव प्रकट केलेले आहेत. आणि तेच भाव आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी मला करण्याची संधी आदरणीय श्री सुनील सर आपण स्वतः या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आपलं खूप खूप शतशः धन्यवाद. थँक्यू सर. येस बघा, सरांनी जे एक मधुर सॉन्ग म्हटलेलं आहे, खूप छान. कारण त्या जे कडवे म्हटले सरांनी 3 ते 4 कडवे, त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या जीवनाचा हे दिलेला आहे त्याच्या